चला तर मंडळी, 500हून अधिक केकच्या ऑर्डर मी पूर्ण केल्या, पण ही वस्तू कधी घेतलीच नव्हती। आज आपल्या नवीन किचन मध्ये आलेली आहे एक खूप कामाची नवीन वस्तू, ते म्हणजे अगारो मार्बलचा 25 लिटरचा OTG। याला कूल टच हँडल आहे। यामध्ये आपण रोस्ट, बेक, ग्रिल, टोस्ट आणि अशाच भरपूर रेसिपी करू शकतो। तर चला पाहूया याचे नॉब्स। इथे आहे टेम्परेचर सेटिंग 100 डिग्री सेल्सियस टू 250 डिग्री सेल्सियस पर्यंत सेट करू शकतो। इथे हीटिंग फंक्शन नॉब आहे। इथे आपल्याला टॉप हीटिंग, बॉटम हीटिंग, टॉप अँड बॉटम हीटिंग, रोटेसरी विथ बॉटम हीटिंग, रोटेसरी विथ टॉप अँड बॉटम हीटिंग ऑप्शन मिळतात। टाइमर आपण इथे 60 मिनिटांपर्यंत सेट करू शकतो। हे इंडिकेटर लाईट आहे। सोबत यूजर मॅन्युअल आणि 1 वर्षाची वॉरंटी मिळते। त्यासोबत हा ओव्हन रॅक आहे। हा आपण ग्रिलिंग, टोस्टिंग करण्यासाठी वापरू शकतो। बेकिंग करण्यासाठी सुद्धा हा गरम गरम रॅक काढण्यासाठी आपल्याला हँडल सुद्धा मिळतो। त्यासोबत हा बेकिंग पॅन आहे। कुकीज वगैरे बेक करण्यासाठी बऱ्याचशा गोष्टींसाठी आपण वापरू शकतो। हा सुद्धा काढण्यासाठी इथे आपल्याला हे हँडल मिळतं। हँडलच्या मदतीने हे आपण ठेवूही शकतो आणि काढू सुद्धा शकतो। त्यासोबत हा आहे रोटेसरी रॉड। याला 2 फोर्क येतात। या पद्धतीने हे आपण लूज करून वापरू शकतो। यामध्ये आपण टिक्का, कबाब वगैरे करण्यासाठी वापरू शकतो। या सगळ्या गोष्टी वापरून रेसिपी कशा करायच्या ते तुम्हाला मी दाखवणारच आहे। गरम गरम रोटेसरी रॉड काढण्यासाठी हा रोटेसरी हँडल सुद्धा मिळतो। इथे हे याचे टॉप अँड बॉटम हीटिंग एलिमेंट आहे। जसे खाली रॉड आहे तसेच वरतीही आहे। हे गरम होतात आणि आपलं बेकिंग होतं। हा आहे मस्त प्रीमियम अगारो मार्बलचा 25 लिटरचा OTG। यामध्ये आता आपण 3 वेगवेगळ्या रेसिपी करणार आहोत। सगळ्यात आधी आपण करतोय मार्बल केक। त्यासाठी एका बोलमध्ये अर्धा कप रूम टेम्परेचरचं दूध घालायचं। यामध्ये 1 टेबलस्पून लिंबाचा रस घालायचा। हे सगळं छान मिक्स करून 5 मिनिटं बाजूला ठेवायचं, म्हणजे दूध फाटेल। तोपर्यंत आपण टीन रेडी करूया। इथे मी टीन घेतलाय। त्यामध्ये थोडंसं ऑइल स्प्रे करून छान लावून घ्यायचं आणि बेकिंग पेपर लावायचा, बटर पेपर नसेल तर तुम्ही मैद्याने डस्टिंगही करू शकतात। यावर सुद्धा थोडं तेल लावायचं। टीन आपला रेडी झाला। आता आपल्याला ओव्हन प्रीहीट करायचा आहे। 10 मिनिटांसाठी टॉप अँड बॉटम दोन्ही एलिमेंट ऑन ठेवायचे। 180 डिग्री सेल्सियसवर आपण याला प्रीहीट करतोय। आपला ओव्हन प्रीहीट होतोय तोपर्यंत बॅटर करूया। 5 मिनिटात दूध छान फाटलंय। अर्धा कप साखर घेतली आणि तिला मिक्सरला मी बारीक करून घेतलंय, म्हणजे पिठी साखर, 2 चिमूट मीठ आणि 1/4 कप इथे रिफाइंड ऑइल घालायचं। हे सगळं मिक्स करून घ्यायचं। यामध्ये अर्धा टीस्पून व्हॅनिला इसेन्स घालून छान मिक्स करायचं। आता आपल्याला यामध्ये ड्राय इंग्रेडियंट्स घालायचे। एक चाळणी ठेवायची। त्यामध्ये 1 कप मैदा, 1/4 कप मिल्क पावडर, 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि 1/4 टीस्पून म्हणजेच पाव टीस्पून बेकिंग सोडा घालायचा आहे। केक करताना बेकिंग पावडर, बेकिंग सोडा दोन्ही घालणं गरजेचं आहे। हे छान चाळून घ्यायचं। विस्कच्या मदतीने एकाच दिशेने गोल फिरवत छान बॅटर करायचं, किंवा मग स्पॅच्युलाच्या मदतीने कट अँड फोल्ड मेथडने तुम्ही हे मिक्स करू शकतात। छान असं एकजीव केलं। थोडं घट्ट वाटतंय म्हणून 1 टेबलस्पून दूध इथे मी अजून घातलेलं आहे। मस्त इथे आपलं रिबिन कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार झालंय। रिबिन सारखं हे पडतंय, याच कन्सिस्टन्सीचं बॅटर असावं। तयार केलेलं बॅटर 2 समान भागांमध्ये करून घ्यायचं आहे। 2 बोल्समध्ये मी घेतलं। आता एका बॅटरमध्ये 2 टेबलस्पून कोको पावडर घालायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। कोको पावडर दूध शोषून घेते म्हणून हे थोडंसं घट्ट होऊ शकतं। घट्ट वाटल्यास 1 टेबलस्पून दूध इथे वाढवायचं आहे, म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत मला अर्धा कप आणि 2 टेबलस्पून इतकं दूध लागलंय। हे इथे आपलं चॉकलेट फ्लेवरचं बॅटर सुद्धा तयार झालं। आपला टीन रेडी आहे। आपला ओव्हन प्रीहीट होतोय आणि दोन्ही बॅटर आपले तयार आहे। मार्बल केक करण्यासाठी काय करायचं, सुरुवातीला हे व्हॅनिला फ्लेवरचं बॅटर 1 चमचाभर घालायचं। त्यानंतर चॉकलेट फ्लेवरचं बॅटर, त्यावर परत 1 चमचा घालायचं। टीन हलवण्याची वगैरे गरज नाहीये। दोन्ही या पद्धतीने बॅटर घालत घालत आपल्याला संपवायचे आहे, म्हणजे 1 चमचा व्हॅनिला, 1 चमचा चॉकलेट आणि मस्त आपला मार्बल केक तयार होतो। इथे मी असा रॅक्टँगल शेपचा टीन घेतलाय। तुम्ही गोल टीन सुद्धा घेऊ शकतात।
या पद्धतीने इथे संपूर्ण बॅटर संपलेला आहे। एक एक चमचा मी या पद्धतीने घातलंय। फक्त 2 ते 3 वेळा याला टॅप करायचं। याला तुम्ही असंच सोडू शकतात किंवा एकदा यामध्ये चमचा फिरवून द्यायचा, म्हणजे मार्बल डिझाईन छान होतं। आता आपण केक बेक करूया। तर इथे आपण नॉब सेटिंग आधीच केले 180 डिग्रीला, टॉप अँड बॉटम दोन्ही एलिमेंट ऑन। फक्त टायमर सेट करायचा। 35 मिनिटांचा इथे मी टायमर सेट केलेला आहे। ओव्हन गरम आहे। यामध्ये ओव्हन रॅक हँडलच्या मदतीने ठेवायचं, त्यावर केकचा टीन ठेवायचा आणि आता केक बेक होऊ द्यायचा आहे। मला तर असं झालंय कधी केक बेक होतो। मस्त असा अगारो मार्बलच्या या OTG मध्ये केक छान बेक होतोय। तर इथे 35 मिनिटे झालेले आहे। हळुवारपणे हँडलच्या मदतीने थोडं बाहेर काढायचं, टूथपिकने चेक करायचं, अजिबात ओलं लागून आलं नाही म्हणजे केक छान बेक झालाय। तुमचा थोडाफार कच्चा राहिला तर तिथे अजून टायमर तुम्ही 5 ते 10 मिनिटांचा ऑन करून त्याला बेक करू शकतात। हा केक आता संपूर्ण गार करायचा। हा मार्बल केक अर्धा ते पाऊण तास मी असाच रूम टेम्परेचरला गार केला आणि आता कट करून दाखवते। तर ब्रेड नाईफ किंवा असे छोटे छोटे दातांची खरखरीत सुरी असते ना, त्याने तुम्ही कट करा आणि मार्बल डिझाईन किती परफेक्ट झालंय तुम्ही पाहू शकतात। अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार घशात न दाटणारा मस्त मार्बल केक तयार झालेला आहे या OTG मध्ये। आता आपल्याला मस्त असा थेंबरही तेल न वापरता पनीर हरियाली टिक्का करायचा आहे। त्यासाठी आपण ओव्हन प्रीहीट करूया। जो काही मसाला वगैरे पडेल त्यामुळे आपलं ओव्हन खराब होऊ नये म्हणून आपण बॉटमला फॉइल पेपर ठेवतोय। फक्त हा फॉइल पेपर ठेवताना या रॉडला हा टच होणार नाही या गोष्टीची काळजी घ्यायची। प्रीहीट करताना रोटेसरी विथ टॉप अँड बॉटम एलिमेंट मी ऑन ठेवलेले आहेत। 10 मिनिटांसाठी 180 डिग्रीला आपण याला प्रीहीट करतोय। तर इथे आपल्याला एक हरियाली पेस्ट करायची आहे। त्यासाठी हिरवी मिरची, आलं, थोडासा पुदिन्याच्या दुप्पट कोथिंबीर आणि मुठभर निवडून स्वच्छ धुवून घेतलेला पालक इथे घालायचा आहे। तुम्हाला पेस्ट किती करायची आहे त्यानुसार प्रमाण कमी जास्त करा। अगदी एखाद दुसरा चमचा पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्यायची। शक्यतो बर्फ किंवा गार पाणी वापरायचं म्हणजे असा हिरवागार रंग राहतो। आता इथे आपण अर्धी वाटी घट्ट दही घेतलंय। तासभरासाठी दही कापडात बांधून ठेवायचं। हंकड हे आहे, एक्स्ट्रा पाणी निघायला हवं। छान मिक्स करून घ्यायचं। यामध्ये फक्त आपल्याला 2च मसाले घालायचे, जास्त मसाले घालण्याची गरज नाही। इथे मी 1 टीस्पून धनेपूड आणि अर्धा टीस्पून जिरेपूड घातली। अर्धा टीस्पून चाट मसाला किंवा आमचूर पावडर घालायची। 1 टीस्पून कसुरी मेथी घालायची, हिने चव खूप छान येते। चवीनुसार मीठ घालायचं। तयार केलेली हरियाली पेस्ट घालायची। थोडीशी मी उरवून घेते कारण पातळ व्हायला नको। जर तुम्ही हवं असेल तर 2 चमचे भाजलेलं बेसन पीठही यामध्ये घालू शकतात। मस्त ही हरियाली पेस्ट तयार झाली। यामध्ये पनीरचे क्यूब, येलो बेल पेपर आणि आपल्या हिरव्या मिरचीचे चौकोनी काप घालायचे। हे सगळं छान असं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं। पनीर हरियाली टिक्काचं संपूर्ण तयारी झालेली आहे। टिक्का करून घेऊया। तर जी रोटेसरी रॉड मी तुम्हाला सुरुवातीला दाखवली तिचा एक साइडचा फोर्क मी काढून घेतला आणि यामध्ये आता पनीर हरियाली टिक्काचं हे संपूर्ण साहित्य लावून घ्यायचं। सुरुवातीला मी पिवळी शिमला मिरची, नंतर हिरवी शिमला मिरची आणि त्यानंतर पनीरचा क्यूब लावते म्हणजे त्याला छान सपोर्ट मिळतो आणि त्याच पद्धतीने आपण संपूर्ण लावून घेणार आहोत। आता इथे या रोटेसरी रॉडवर मावतील तितका आपण हे छान असं लावून घेणार आहोत। या रोटेसरी रॉडला हे फोर्क आहे ना ते पदार्थाला छान सपोर्टसाठी आहे, म्हणजे हे हँडल जेव्हा फिरतं ओव्हनमध्ये तेव्हा आपले पदार्थ पडत नाही, एका जागेवर व्यवस्थित राहतात। यामध्ये तुम्ही कबाब, टिक्का, चिकन टिक्का वगैरे सुद्धा करू शकतात। भरीतसाठी वांग वगैरेही भाजू शकतात। रोटेसरी रॉड आपला तयार आहे। रोटेसरी हँडलवर घ्यायचा आणि प्रीहीट झालेल्या ओव्हनमध्ये आपल्याला हे रोस्ट करण्यासाठी लावायचं आहे। ओव्हन प्रीहीट झालंय, गरम असतं। या पद्धतीने निमुळती बाजू या गोलसर भागामध्ये आणि चौकोनी बाजू या पद्धतीने आपल्याला लावून घ्यायची आहे। छान असं लावलं। आता आपण 10 मिनिटांसाठी हे रोस्ट करणार आहोत। आपण आधी नॉब सेटिंग केलेलं आहे। हे जेव्हा रोस्ट होतो या पद्धतीने एकसारखं गोल फिरतं, त्यामुळे परफेक्ट इवन कुकिंग होतं आणि 10 मिनिटांसाठी इथे मी रोस्ट केलं। तुम्हाला कमी वाटलं तर अजून एक 5 मिनिटं तुम्ही वाढवू शकतात। या पद्धतीने
मस्त असा आपला पनीर हरियाली टिक्का तयार आहे। अजिबात तेल न वापरता झालाय। डाएट करणाऱ्यांसाठी तर बेस्ट आहे। किती सुंदर झालेला आहे। रिझल्ट तुम्ही इथे पाहताच आहे। इतकं माझ्यासाठी रोस्टिंग परफेक्ट होतं। तुम्हाला हवं तर तुम्ही अजून करू शकतात। चला आता आपली मस्त तिसरी चीजी रेसिपी आहे। चीजी स्टार्टर आहे। स्टफ कॅप्सिकम आपण बनवणार आहोत। बेकिंग पॅनवर इथे मी शिमला मिरची ठेवलाय तिन्ही रंगाच्या, अर्ध्या कापून मधला बियांचा भाग काढला, थोडं ऑइल स्प्रे करायचं, मीठ भुरभुरायचं आणि 10 मिनिटांसाठी आपण यांना ठेवणार आहोत। कारण नंतर स्टफिंग आणि चीज ठेवल्यानंतर शिमला मिरची शिजेपर्यंत चीज चिवट होऊ शकतं, म्हणून दोन्ही हीटिंग एलिमेंट ऑन 180 डिग्रीवर 10 मिनिटांसाठी ठेवलंय। स्टफिंग करण्यासाठी बोलमध्ये उकळून घेतलेले स्वीट कॉर्न, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेलं पनीर, बारीक चिरलेला कांदा, मिक्स हर्ब्स घातलेले आहे, चवीनुसार मीठ घालायचं, चिली फ्लेक्स किंवा मग लाल तिखट घालायचं आहे आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं। 2 चमचे टोमॅटो केचप घातलेला आहे, हे छान एकजीव केलं। त्यासोबत यामध्ये 1 चीज क्यूब किसून घालायचे, चवीलाही छान लागतं आणि स्टफिंगला बाइंडिंगही मस्त येतं। व्यवस्थित एकजीव करायचं। तुम्हाला हवं तर उकडून बारीक चिरलेला बटाटाही घालू शकतात। चटपटी स्टफिंग तयार झालं। तोपर्यंत 10 मिनिटांसाठी शिमला मिरची सुद्धा मस्त झालाय, थोड्या शिजल्या जातात, कच्चापणाही दूर होतो। आता यामध्ये भरपूर स्टफिंग ठेवायचं, छान दाबून भरायचं। तुम्हाला हवं तर तुम्ही फक्त कोणतीही एकच रंगाची शिमला मिरचीही घेऊ शकतात। मला हिरवी शिमला मिरची या पद्धतीने जास्त आवडते। या पद्धतीने आपण छान असं ठेवून घेतलं। यावर मोझरेला चीज ठेवायचंय आणि हे आपण आता बेक करणार आहोत। हे स्टार्टर चवीला अप्रतिम असं लागतं। आता आपण ओव्हन गरम आहे म्हणून हा ओव्हन पॅन या हँडलच्या मदतीने ठेवून घ्यायचा आहे आणि फक्त 10 मिनिटांचा टायमर आपण ऑन करणार आहोत आणि मस्त हे बेक होतं। दोन्ही हीटिंग एलिमेंट ऑन आहे। 180 डिग्रीला मी हे बेक करते। दिसायला किती सुंदर दिसतंय ना, आणि बेकिंग होताना आतमध्ये लाईट सुद्धा लागतो, त्यामुळे आपल्याला हे सगळं व्यवस्थित दिसतं। एक 10 मिनिटांमध्ये चीज मस्त मेल्ट झालेला आहे। कलरफुल चीजी क्रीमी आपले स्टफ कॅप्सिकम तयार आहे। वरतून चिली फ्लेक्स आणि मिक्स हर्ब्स घालून तुम्ही सर्व करू शकतात। तर तिन्ही मस्त रेसिपी बनवल्या। त्यासोबत अगारो मार्बलचा हा OTG क्लीन करणं ही अगदी सोपं आहे। संपूर्ण गार झाल्यानंतर पुसून घ्यायचा। खूप खराब झाला असेल तर ओल्या कापडाने पुसून संपूर्ण ड्राय झाल्यानंतर तुम्ही ठेवून देऊ शकतात। तर मंडळी या तिन्ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा, तुम्हा सर्वांना खूप आवडेल। तर मंडळी मस्त अशा तिन्ही रेसिपी अगारो मार्बलच्या या OTG मध्ये परफेक्ट झालाय। मला तर हा खूप आवडला। तुम्हालाही घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, जरूर खरेदी करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा, कमेंट करून जरूर कळवा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या।